गुड मॉर्निंग. मी डॉक्टर विशाल कुमार अर्जुन पाटील, मेडिकल ऑफिसर PSC होराफळी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. माझी PSC म्हणजे एकदम अतिदुर्गम भागात. तर दिनांक 23/9/2025ची घटना सांगतो. तर काल दुपारी आय थिंक 3 ते 3 वाजून 5 मिनिटाच्या सुमारास माझ्या PSCला एक 52 वर्षाचं पेशंट आणि ते नातेवाईक हे आले असता. नातेवाईक बोलले की साप चावला आहे असं. मग साप चावलं मी बाईट मार्क वगैरे पाहिलं तर बाईट मार्क एक दिसत होतं, तिथून ब्लीड होत होतं, पण दुसरं नव्हतं. लोकली सिरिंगवर काही सिम्टम वगैरे काहीच नव्हते. मग पेशंटला मी चेक केलं असतं. BP त्याची होती 120/70, पल्स होती 90, एसपीओट होता 95 आणि रेस्पिरेशन 22. म्हणजे पेशंट स्टेबल होतं. मग त्याच्यानंतर मी त्याची W20 WBC टेस्ट केली. तर ती केल्यानंतर तिचा रिझल्ट हा निगेटिव्ह आला. मग मी राऊत सर, आपले ICMRचे सदानंद राऊत सर यांच्याशी बोललो असता. राऊत सर म्हणजे पेशंट ऑब्झर्वेशनला ठेव, आणि नाहीतरी आम्ही पेशंटला ऑब्झर्वेशनलाच ठेवतो, म्हणजे जोपर्यंत पेशंट व्यवस्थित अजून हे होत नाही. पण मग म्हणजे अजून अर्ध्या 2 तासानंतर पेशंटमध्ये थोडे चेंजेस, म्हणजे लोकली स्वेलिंग पण वाढली आणि पेन व्हायला लागलं, पेनफुल स्वेलिंग अशी कंप्लेंट केली. आणि त्याच्यानंतर मग आणि ते डोळ्यात रेडनेस पण आलं. मग मी परत राऊत सरांशी कॉल केला. तर राऊत सर म्हणे की त्याला इमिडिएटली परत 20 WBC टेस्ट कर. तर मी लगेच परत केलीच तर तेव्हा ब्लड त्याचं क्लॉट नाही झालं. म्हणजे त्याला जे सिम्टम येते नंतर आलं. म्हणजे मेनली हा रसेल व्हायपर स्नेक होता. त्याला बाईट केलेलं बघा, त्याचं अजून पण आहे. मग लगेच मी त्याला 10 व्हायल अँटी स्नेक व्हेनमच्या दिल्या. आणि त्याच्यानंतर मग पेशंटला आम्ही PSCच्या ॲम्ब्युलन्सने RH अक्कलकुवा येथे रेफर केलं. तर मी पूर्ण याच्यात सांगतो की हा साप म्हणजे रसेल व्हायपर होता. पेशंटचं एज हे 52 वर्ष होतं. पण त्याच्यात मला ICMRचे सदानंद राऊत सरांचे खूप अनमोल मार्गदर्शन लाभलं. त्यांचे वेळोवेळी स्नेक बाईटबद्दल मी लेक्चर ऐकले, तर त्यांचा खरंच मला खूप उपयोग झाला. आणि इंगळे सरांचा पण आभार. थँक्यू सर.